तर हे आहेत आपले आजचे काजवे. वाव, खूप भारी दिसतंय. टाटा. खूप आणि हे कधीपासून राहिलं होतं ते थोडी टिकट व्हायचं आता या जागी. प्रॉपर चिकटलेलं आहे. परफेक्ट. नमस्कार मित्रांनो, मी संकेत काशीराम सावंत, काजवामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज फायनली ती वेळ आलेली आहे. काजवाचं पहिलं मीटअप होतं आहे ठाण्यामध्ये. बरेच जण म्हणत होते की ठाण्यात नको, दादरला ठेवूया. पण कसं झालं आहे, काही जण पुण्यावरून येणार होते आणि दादरला ठेवलं नाही. कारण कसं माहिती आहे, तिथे आम्ही जी जागा ठरवली होती तिकडे बरीच गर्दी होती आणि सध्याची परिस्थिती पाहता तिकडे ते आणखी आपला ग्रुप तेवढा जाणं सोयीस्कर नव्हतं. त्यामुळे आम्ही दादर कॅन्सल केलं. त्यानंतर आम्ही प्रियदर्शनी पार्क, आपलं मरीन लाईन्सला बहुतेक मुंबई सेंट्रलला तो ठरवला होता. पण त्यानंतर जशी बहुमत घेतलं होतं आपण चॅनलवर, त्यानुसार मग आपलं ठाण्याचं उपवन ठरलं. सो आज फायनली आपण तिथे भेटणार आहोत. आता किती जण येणार आहेत मला काहीच अंदाज नाही आहे आणि मी खूप एक्सायटेड आणि नर्वससुद्धा आहे. कारण मला इतक्या लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची सवय नाही आहे. आपलं कसं व्हर्च्युअली चालायचं, व्हर्च्युअली आपण सगळेजण येतो, बोलतो, ते बरं होतं. पण आता कसं समोरासमोर सगळ्यांनी भेटायचं, बोलायचं, हो थोडा नर्वस झालो आहे. चला ठीक आहे, पण आता निघण्याची तयारी करतो. सो लेट्स गो. चला गणपती बाप्पा मोरया. निघूया. चलो. पेट्रोल आहे का? चला. आरामात बसूया. तर काजव्यांनो, आम्ही आता निघालेलो आहोत. आता तुम्ही कुठून कोण येणार आहात मला माहीत नाही आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे की माहीत नाही मला. कारण कॅमेऱ्यात हवासुद्धा जाते एवढ्या जोरात चालवतो तेवढी, त्यामुळे आवाज येतो आहे की नाही मला माहीत नाही. नाहीतर मला नंतर बॅकग्राऊंड व्हॉइस जावं लागणार आहे. तर मित्रांनो, विशाल आणि मी ठरवलेल्या ठिकाणी आलेलो आहोत. मी पोचलेलो आहे आणि विशाल हिनाला घेऊन येत आहेत. त्यांना साधारण 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत आणि आता इथून थेट उपवनला जायचं आहे. ही आपली गाडी आणि तो तिकडे रस्ता. हा, हे आलेले आहेत विशाल सर. हॅलो हिना, नमस्कार. काय म्हणताय? मला माहिती आहे उपवन. चला. फायनली मी पोहोचलेलो आहेत आणि आपला सौरभ आलेला आहे. बरोबर ओळखला मी? येस,
कसं आहे? मस्त. हे बघ आपले हिंदू स्मशानभूमी सम्राट, हिंदू स्मशानभूमी सम्राट या आहेत हिना शास्त्री. यांना ओळखतात. सौरभ, मॅक्स. हाय मॅक्स. हॅलो मॅक्स. मी प्रशांत. पूर्ण नाव सांग. प्रशांत माने. प्रशांत माने. धनंजय मोरे. धनंजय मोरे पेणवरून. अजित माने. अजित माने. या तिघेही आपले आलेले आहेत एकत्र. कुठे भेटला तुम्ही? आम्ही नेरूळला भेटलो. आणि तिथून तुम्ही एकत्र आलात. ओके. कुठे आहे मंदिर आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही आहे. गणपती मंदिर बघू, शोधत शोधत जाऊया आता. आणि गमतीची गोष्ट झाली की मी ग्रुपवर टाकलं होतं की येताना मास्क आणि सॅनिटायझर घेऊन या. मी सॅनिटायझर तर विसरलोच आहे, पण मी मास्कसुद्धा आणायचं विसरलो काही गडबडी, त्यामुळे माझंच पोपट झालेला आहे. आम्ही आता तिथे जागा शोधायला जात आहोत. आपले आता बरेचसे काजवे इकडेच भेटलेत. सगळे आम्ही आता एकत्र तिथे जात आहोत. हळूहळू बाकीचे आता आम्हाला पुढे जॉईन होतीलच. किती जण आले? 1 2 3 4 5 6 7 8 जण आलेले आहेत. ही ती जागा आहे. हां, शेवटी जाऊया. हो हो. स्टेज आहे इथं फुल. इथं म्हणजे उभं राहून बोलू शकतो. हे बघ, जशी जागा पाहिजे तशी जागा पाहिजे. मग या झाडावर बरेच काय काय असेल. तेच कावळेच आहेत की नक्की काय माहिती. आपण विनीत सरांना एक्सप्लेनेशन विचारू. हे नक्की तेच आहेत. प्रशांतने आपल्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. मी पण एक छोटंसं ॲप्रिशिएशन म्हणून काहीतरी देणार आहे. खूप लहान आहे ते, काही इतकं मोठं नाही आहे, पण त्यासाठीच. सो थँक्यू सो मच इतकं प्रेम केल्याबद्दल. थँक्यू. बोल काहीतरी. लाजला. त्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू, बस, बाकी काय नाही. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, आपले लाडके विनीत सर आलेले आहेत. या कसे आहात? मस्त मस्त, एकदम मस्त. हे आपली काजवे मंडळी. हॅलो. सो गाईज, बऱ्यापैकी आता काजवे गोळा झालेले आहेत. आणि आता आमचा असा प्लॅन आहे की ज्यांना अनुभव सांगायचा त्यांना आम्ही अनुभव सांगू देणार आहोत. म्हणजे मी सांगू देणार आहे. आणि बऱ्यापैकी खूप बरं वाटते. सगळेजण आलेत आणि बरेच जण आलेत. म्हणजे मी विचार नव्हता केलेला की ॲटलिस्ट म्हटलं 4-5 येतील तरी बस झाले. आपल्याकडे आता टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टोटल 10 काजवे जमा झालेले आहेत. पहिलं मीटअप आहे, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं आहे. दुसऱ्या मीटअपच्या वेळी मला वाटतं त्यात आणखी ॲडिशन्स होतील, भरपूर जणं येतील. सो खूप बरं वाटतं. आता आपण एक असे अनुभव ऐकूया. मला ते अनुभव तुम्हाला दाखवायचे आहेत. सो लेट्स सी. चला. हाय, आई एम हीना. मैं दहीसर से हूँ और मैं 2 एक्सपीरियंसेस शेयर करूँगी आप लोगों के साथ. फर्स्ट ऑफ ऑल जो है मैं जब भी एक हॉस्पिटल में गई, मेरी सिस्टर इन लॉ के लड़का आया था, तो वहाँ पे मैं गई तो तभी मैं बहुत खुश थी. आई वॉज इन अ डिफरेंट मूड और मैं बहुत पॉजिटिवली गई थी वहाँ पे. मगर वहाँ पे आने के बाद मैं बहुत अजीब फील करने लगी और मुझे बहुत डिप्रेशन जैसा हो गया. 7-8 दिन तक बहुत ही मैं मतलब बोलते ना, कोई थिंकिंग नहीं हो रहा था, कोई पॉजिटिवनेस नहीं आ रही थी, कुछ काम करने को मन नहीं करना, और हर एक जगह पे मुझे डलनेस और बहुत ही सॉरो फील हो रहा था, मतलब रोने को हो रहा था मुझे. और सबसे शॉकिंग और स्ट्रेंज चीज़ वो रही कि मेरे बालों में से बहुत गंदी सी बदबू आने लगी. इतनी गंदी कि जैसे डेड बॉडी है मेरे पास, कोई मतलब यहाँ पे कोई है, ऐसा मुझे फील हुआ. और मैं रोज़ बाल धोने लगी और 7-8 दिन तक कंटिन्यूस बाल धोने के बाद मुझे ऐसा लगा कि ये कुछ स्ट्रेंज हो रहा है, कुछ मेरे साथ कुछ अलग हो रहा है मेरे साथ. तो फिर मेरे एक बहुत बड़े गुरु है, उनको मैंने कांटेक्ट किया और मैंने उनसे पूछा कि ये क्या हो रहा है मुझे. तो उन्होंने सबसे पहले मुझे क्वेश्चन यही पूछा कि तुम हॉस्पिटल में गई थी किधर. तो मैंने बोला हाँ मैं गई थी, मेरी सिस्टर इन लॉ के वहाँ पे कोई है, तो मैं गई थी वहाँ पे. तो उन्होंने बोला कि आप किसी को छू के आए हो वहाँ से, जो बहुत ही गंदी सी कुछ ब्लैक मैजिक या कुछ ऐसा गंदा काम करता है, उसको आप छू के आए हो
और वो आत्मा इतनी बुरी है कि आपको वो छू के गई तो आपको इतना नेगेटिविटी आ गई आप पे। आप ऐसा करो, सबसे फर्स्ट गंगा जल लो, पूरे घर में छिड़को और फिर खुद पे छिड़को, आपकी सारी नेगेटिविटी ख़त्म हो जाएगी। और मैंने वो किया, तुरंत मैं एकदम नॉर्मल हो गई, चेयरफुल हो गई जैसे मैं हूँ वैसी, और मेरे बालों में से जो बदबू आ रही थी तुरंत ख़त्म हो गई। इट वॉज़ रियली शॉकिंग। अभी भी मेरे को गूज बम्स आ रहा है वो सोच के भी। किसको टच किया था? कोई नर्स थी, सॉरी मौसी थी, जो गंदे कपड़े धोती है ना, वो थी कोई, तो वो कुछ बुरा करती होगी ऐसा कुछ। हाँ, अभी सेकेंड एक्सपीरियंस मैं बता रही हूँ, वो मेरे बुआ के घर का है। बुआ रहती है नेटिव प्लेस में, मतलब विलेज में रहती है, मगर वहाँ पे कैसा रहता है, बहुत बड़ी बड़ी जगह रहती है, बंगलोज़ वगैरह है उनका। तो 3 ब्रदर्स है, उन तीनों के बंगलोज़ है, बीच में बहुत बड़ा कंपाउंड है, वहाँ पे सब वॉलीबॉल वगैरह भी खेल सकते हैं, इतना बड़ा है। और थोड़ा सा पैच है, ग्रीन पैच है, वहाँ पे वॉक कर सकते हैं। तो मैं एक दिन वहाँ पे फंक्शन के बाद सो रही थी, सो के उठी और मुझे लगा कि चलो मैं जाती हूँ अभी यहाँ से, पैच ग्रीन पैच है वहाँ से मैं चल के जाती हूँ। और 7 साढ़े 7 बजे का टाइम था शाम का। नोबडी वॉज देयर अराउंड मी। मुझे प्रॉपरली याद है कि पूरे बंगलों में कोई नहीं था तभी, सामने वाले बंगलों में सब थे। तो मुझे वहाँ जाना था। तो मैं जैसे ही चली, और मैं अंधेरा होने को आया था, और जैसे ही चली किसी ने मुझे पीछे से टैप किया, और कोई लेडी थी, मुझे 100% याद है, और उसने मुझे विस्पर किया कुछ कान में, और मैं इतनी डर गई, मैं सीधा भागी वहाँ से, मैंने पीछे भी नहीं देखा। आई लिटरली रैन ऑन द फ्रंट, मतलब सामने वाले बंगलों पे मैं गई और मैंने चिल्लाया बुआ बुआ करके, और मेरा हिम्मत नहीं था कि मैं पीछे देखूं। मैंने मिरर था सामने, मैंने देखा कि कोई है कोई पीछे मेरे, कोई नहीं था। बट लिटरली मैं शिवर कर गई उस दिन कि मतलब क्या हुआ मेरे साथ। तब से मैं कभी भी गार्डन में अकेले जाती नहीं हूँ शाम को। आपकी बुआ को ऐसा एक्सपीरियंस है वहाँ पे? नहीं, वहाँ पे जो बंगलो है ना, वहाँ पे अंदर बहुत स्पिरिचुअल एक्सपीरियंसेस होते हैं, वो मुझे भी हुआ। अंदर बहुत स्पिरिचुअल एक्सपीरियंसेस होते हैं, वहाँ उनके गुरुजी ठहरे हुए थे। बट बाहर है ना, किसी को ऐसा बुरा एक्सपीरियंस नहीं हुआ है, बट स्पिरिचुअल एक्सपीरियंस मुझे भी हुआ वहाँ पे, बहुत पॉजिटिव हुआ वो। ये कभी हुआ था? ये 5-6 साल हो गया, 4-5 साल। माझ्याकडे एक अनुभव आहे. तो अनुभव कसा आहे की मी स्वतः तो अनुभवलेला नाही आहे, पण माझे 2 मित्र आहेत त्यांच्याकडून मी ऐकलेला आहे. आणि गंमत म्हणजे दोन्ही मित्रांनी एकाच जागेबद्दल ते झालेली गोष्ट सांगितली. तर पहिला जो अनुभव आहे तो मी 12वीमध्ये असताना ऐकलेला आहे एका मित्राकडून, माझ्या कॉलेज फ्रेंडकडून. तर आम्ही जिथं राहतो ना तिकडेच तो माझा मित्र पण राहतो. आणि आम्ही राहायच्या आधी तिकडं पहिलं पूर्ण जंगल होतं, आणि त्या जंगलामध्ये ॲक्च्युली खूप मोर होते. मोर आणि वेगळे पक्षी आणि प्राणी दिसायचे, म्हणजे कोल्हे देखील होते. आणि नंतर मग जसं शहर वाढत गेलं तो पूर्ण एरिया तो आहे तो सुरुंगाने फोडला, आणि मग बिल्डिंग्स उभ्या राहिल्या तिथे. तर बिल्डिंग उभ्या राहिल्या, ती जी फेज होती त्या फेजमधून म्हणजे मी लहानाचा मोठा झालो ते बघताना. तर माझा मित्र तिकडे एका चाळीमध्ये राहिला होता, म्हणजे जेव्हा ते जंगलातून बिल्डिंग्स बनायला लागत होते तेव्हा चाळी बनवल्या होत्या. तर त्याने मला सांगितलं होतं की त्यांच्याकडे एक जागा आहे, आणि तिकडे ज्या माणसाची ती जागा आहे ना त्या माणसाचा मुलगा तिकडं मेला, लहान मुलगा. तर जेव्हा तिकडं पहिलं हे करायचं, छोटी शेती करायची, तर शेती होण्याच्या आधी म्हणजे चांगलं पीक यायला पाहिजे म्हणून पहिलं थोडंसं आग लावतात तिकडे, आणि मग ती आग विझवून झाली की ते स्वच्छ करतात आणि मग शेत म्हणजे पिकवतात जे काही धान्य असेल ते. तर त्यांचा लहान मुलगा त्या आगीमध्ये सापडला होता आणि तो मेला होता. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते शेती करणं बंद केलं, कारण की ती जागा ऑलरेडी बिल्डरला विकली गेली होती. मग ती मोकळी जागा असताना ना तिथं आम्ही किंवा आमच्या चाळीतले पोरांना क्रिकेट खेळायचे. तर माझ्या मित्राने सांगितलं की त्याचा एक गावाकडून मित्र आला, भाऊ असेल कदाचित किंवा असं फॅमिली फ्रेंड असेल कोणतरी, तो तिथे आला क्रिकेट खेळताना, आणि क्रिकेट खेळता खेळता ओरडायला लागला. तो म्हणे अरे ह्याला विजवा म्हणे, या पोराला विजवा. तर म्हणे कोण पोरगा? तर म्हणे नाही ह्याला हा जळतोय ना, ह्याला विजवा म्हणून. मग त्या घराच्या शेजारी म्हणजे ते ग्राउंड होतं ना, ग्राउंडच्या शेजारी ना त्या जमिनीच्या मालकाचं घर होतं. त्याने तो आवाज ऐकला आणि तो पळत बाहेर आला. तो म्हणे कोण आहे? तर तो म्हणे ह्या पोराला विजवा म्हणून. मग तो म्हणे थांब. मग तो पळत गेला. त्याने घरातून पाण्याची बादली आणली आणि म्हणे कुठे दिसतोय तुला? तर त्याने दाखवलं इथं दिसतोय. तर त्याने काय केलं, बादली घेतली आणि त्या जमिनीवर टाकली तिथे, आणि जमिनीवर टाकल्याबरोबर ज्याने पाहिलं होतं ना तो बेशुद्ध होऊन पडला. मग त्याला उचलून घरी घेऊन चाळीत घेऊन गेलं, पाणी बिणी मारलं, पूर्ण चाळ जमा झाली. काय झालं तर तो म्हणलं की त्याने ना तिथे एका लहान मुलाला जळताना पाहिलं. मग तो जो मालक होता तो म्हणला हो माझाच मुलगा आहे तो, आणि तो दिसतो म्हणे अधूनमधून इकडे. आता हा जो किस्सा आहे हा मी 12वीमध्ये असताना ऐकला आहे माझ्या एका मित्राकडून. पुढे 4-5 वर्ष होऊन गेले. मी इंजिनिअरिंगला असताना माझा एक दुसरा मित्र होता. त्या दुसऱ्या मित्राला ॲक्च्युली ना फिट्सचा त्रास होता, त्याला फिट्स यायचे.
तर आम्ही असं म्हणजे हे असं गप्पा मारत होतो. तर एक दिवशी भूतांचा विषय निघाला. तर त्याला म्हटलं की तुला कधी असा काय अनुभव आला का? तर तो म्हटला की ॲक्च्युली ना आपल्या इथे ग्राउंड आहे ना, त्या ग्राउंडच्या इथं ना एक गटार आहे खूप मोठी आणि आम्ही क्रिकेट खेळून त्या गटारीच्या इथून येणार होतो. माझे 4-5 मित्र होते आणि त्यांनी सगळ्यांनी उड्या मारल्या गटारीवरून. तर तो म्हणे मी असा विचार केला की आता मी उडी मारतो आणि तो म्हणे मी तयार झालो उडी मारायला. आणि जेव्हा मी म्हटलो की आता उडी मारायची म्हणजे पाय उचलायचे, तो म्हणतो मला जाणवलं की मी ऑलरेडी गटारीच्या पुढच्या साईडला उडी मारलेली आहे. तो म्हणे मागे वळून पाहता गटार मागं राहिली होती म्हणे. तो म्हणे मला आजपर्यंत आठवत नाही की मी कधी उडी मारली ती. तर ह्याच्या आधी म्हणजे मी त्याशी ह्या विषयात काही बोललो नाही, पण त्याने सांगितलं की त्या जागेबद्दल त्याला पण असा अनुभव आला की जो नॅचरल नव्हता. तर मग मला खरं पटलं की नाही का खरंच तिथे काहीतरी त्या जागेमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच गोष्टीला थोडंसं अजून कंटिन्यू करेल. म्हणजे मी आता तिथंच त्याच एरियामध्ये राहतो. तर माझा एक मित्र आहे, त्याला मुलगी झाली आणि आम्ही ना त्याला तिथं घेऊन जातो फिरायला. कारण की आता त्यांनी काय केलं, ती जागा होती आजूबाजूची जागा, तिथं आता थोडंसं हे केलं आहे, नाना नानी पार्क टाईप केलं आहे त्यांनी. तर तो म्हटलं की ना मैं मेरे बेबी को वहाँ पे लेके नहीं जाता हूँ. तो म्हटलो क्यों? तो मैंने 2-3 बार नोटिस किया कि जब भी मेरे बेबी को वहाँ पे लेके गया ना, वो घर पे आने के बाद रात भर रोई है. तर मी म्हटलं ऐसा रहेगा तो फिर वहाँ पे लेके मत जा, कहीं और लेके जा. तो म्हणे की हो. आणि तो म्हणे ती जेवत पण नाही, रात्रभर रडते म्हणे आणि सकाळी मग शांत होते. मग मी म्हटलं ठीक आहे. पण काय माहिती ती गोष्ट माझ्या आउट ऑफ माइंड गेली. मी ॲक्च्युली माझ्या मुलीला पण घेऊन गेलो तिकडे, कारण की घराजवळच आहे नाना नानी पार्क. आणि मी पण नोटीस केलं की माझी मुलगी घरी आली ना तर ती पण रात्री रडायला लागली, रात्रभर रडली. मग मी मम्मीला विचारलं, मम्मी असं असं झालं म्हणून. तर मम्मी म्हटली की हो म्हणे आपण इथं जेव्हा राहायच्या आधी म्हणजे ही जी पूर्ण वाडी जी होती ना, तर गावातले लोक जे राहायचे ना ते त्या ठिकाणी येऊन त्यांचे लहान मुलं मेलेल्यांना पुरायचे तिथे. तर तिथं म्हणजे आता ते माझ्या घरातून किती म्हणजे 200-300 फुटावरच आहे, पण आम्ही तिकडे जाणं आता 100% बंद केलं. तर आमचा जो एरिया आहे ना त्या एरियामध्ये अशा खूप काही गोष्टी आहेत, कारण की तिथं पहिलं गावाबाहेरची वेश बोलतो ना आपण तशा गोष्टी होत्या. म्हणजे लोक पहिले मला आताही आठवतं की लोक 4-5 जण जायचे एका वेळेस, एकटं कोणी जात नव्हतं म्हणजे दिवसा, रात्रीची तर गोष्टच नाही. तर मग त्या एरियामध्ये राहतोय आता तर मला काय वाटत नाही, पण असे कधी अनुभव आले तर थोडंसं विचित्र वाटतं नाही का. ये एक्सपीरियंस मेरे सोसाइटी में हुआ था. हम लोग बचपन से उधर रहते थे और मेरे बाजू की बिल्डिंग में हुआ. यहाँ मतलब मेरी एक फ्रेंड की पेरेंट्स है, वो लोग एक बार उसकी मम्मी हॉस्पिटलाइज हुआ था. तो हॉस्पिटलाइज होने के बाद वो एक दिन मिठाई खा रहे थे. तो मिठाई खाने मतलब उनके सामने के बेड पे कोई मुस्लिम औरत थी, तो उसको बहुत पसंद था शायद मिठाई वगैरह कुछ भी. तो उसने बहुत मतलब देखा उनके सामने, तो इन्होंने कुछ शेयर नहीं किया, ना ही कुछ बोले, बात नहीं किया. फिर ये तो निकल गए हॉस्पिटल से. फिर थोड़े दिन के बाद उनको अजीब अजीब एक्सपीरियंसेस होने लगे. रात को चिल्लाने लगी, पागलपन करने लगी और मतलब मिठाई मतलब हर वक्त उनको मिठाई चाहिए, इतना मिठाई खाने लगी वो. एंड दिस इज़ रियल. हाँ मतलब मेरे बाजू की बिल्डिंग में हुआ ये. तो मतलब इतना मतलब खाने लगी वो, मतलब जैसे हम लोग नॉर्मल इंसान खाता नहीं उतना वो खाने लगी. और एकदम अजीब अजीब से बातें करने लगी. उर्दू में कभी बात करती है, कभी कोई और लैंग्वेज में बात करती है. तो उन्होंने बहुत जगह पे दिखाया. फिर अल्टीमेटली एक लास्ट भावनगर करके कोई जगह है वहाँ पे उन्होंने दिखाया. तो उन्होंने बोला कि ये कोई जिंदा औरत चिपकी है इनको, मतलब क्या बोलते हैं झपट ले समथिंग ना. यस. हाँ है. और वो मांग रही है बार बार इनसे, तो ये नहीं खा रही, वो औरत खा रही है करके. तो फिर उसको बुलाया और उनको पूछा कि क्या चाहिए तुमको. वो जाने को तैयार ही नहीं थी. उसने बोला मैं इसको लेके ही जाऊंगी कैसे भी करके. तो फिर उन्होंने बोला नहीं तुझे तो जाना ही पड़ेगा, तू बोल दे देखो क्या चाहिए. तो उसने कुछ साड़ी वगैरह बहुत किया, मांगा और मिठाई का डब्बा वगैरह, तो वो सब रखा वहाँ पे. और उसने बोला कि अगर नहीं दिया तो मैं इसको लेके जाऊंगी करके. बट फिर उसने फ़िलहाल टेम्पररी तो बोल दिया कि हाँ मैं जाऊंगी करके, और सब उन्होंने सामान भी रख दिया. तभी कुछ नहीं हुआ. उसकी मम्मी घर पे भी आ गई. शी वॉज नॉर्मल फॉर सम ईयर्स. फिर आगे जाके क्या हुआ, धीरे धीरे वो बीमार पड़ने लगी और पूरी वेजिटेबल की तरह हो गई. मतलब ना ही वो कुछ बात कर पाती थी, ना ही कुछ फील कर पाती थी, और धीरे धीरे करके शी एक्सपायर्ड. दिस वॉज द रियल थिंग. मतलब हमारे बाजू में हुआ है. आणि शनिवार होता. म्हणजे त्याच्या बाजूला आहे ना, सोसायटीच्या बाजूला शनी मंदिर आहे. तर ऑफकोर्स माझी पुतणी त्यावेळेस 2 वर्षाची होती आणि मी नेहमी जायचो. तर ऑफकोर्स एकच आहे मी भाऊ, त्याला तर होतं चॉकलेट्स. मी घेऊन गेलो बाहेर आणि तोपर्यंत पंडित अडवण्याच्या अगोदर मी तो क्रॉस केला. आणि क्रॉस केला तेव्हा
पंडितजी बोलले की तू माझ्याकडे ये आणि सोमवारी ये. फंक्शन तर सॅटर्डेला संपणार, त्याच्यानंतर मला काय माहिती नाही. तर मी काय केलं, ते चॉकलेट्स बिकलेट्स घेतले आणि झालं. आणि हा आहे ना कंटिन्युअस 3 वर्ष चालू होता. 2017 पासून 2020ला ॲक्च्युली कळालं की काय होतं. तर माझी पुतणी जी होती ती आहे ना रात्री 12ला उठायची आणि किचनमध्ये जाऊन कुणाशी तरी बोलत बसायची. म्हणजे माझा भाऊ ॲक्च्युली किडनी पेशंट आहे, त्याच्या पण मी सांगेन, पण ते जरा फॅमिली नाही त्याच्यामुळे मी सांगत नाही. ॲक्च्युली इट इज रिलेटेड अबाउट ब्लॅक मॅजिक. तर तो झोपायचा जातो असं. आणि माझी बहिणी पण ती इंडियन नेव्हीमध्ये आहे, तर तिला टाईम टू टाईम मॅनेज. आणि माझा तो भाता आहे ना तो बोलायचा, अरे मम्मी ही आहे ना उठते. तर त्याला कसं आहे, तुला काय नाही दूध बीत बघत असेल नाही तर नाही बोलते, उठते आणि बोलते कुणाशी तरी. तर म्हणजे ते इग्नोर केलं आणि हे कंटिन्युअसली 3 वर्ष चालत होतं. मी कंटिन्युअसली उठायची, जायची, बोलायची. तर म्हणजे माझी मावशीच्या तिच्या पण साथी आसरा मला ॲक्च्युली मी वाचलेलं आहे त्याच्यावरती पण तिच्या घरी मी सहज असं गेलो आणि तिला घेऊन गेलो. तर तिला पण त्यावेळेस काय सांगणं जमलं नाही. आणि मी आहे ना त्या दिवशी मावशीच्याच घरी राहिलो ना नेरूळला, बाजूबाजूला सोसायटी आहे. मावशी बोलली की आज कशाला जाते, थांब करून. बोललो ठीक आहे. आणि ती कशी ती मला खूप जवळचा मानते ती. आम्ही तिच्या घरी गेलो, झोपायला गेलो. मी बोललो भावाकडे नाही झोपत, आज इकडे झोपून मजा करूया. मी असं झोपलेलो ना, मला आणि मावशीचा हॉल आणि किचन समोरासमोर आहे. आणि मी झोपलो ना, असं बघितलं की एक मुलगी आहे, छोटी मुलगी, ती किचनमध्ये जाऊन आहे ना बोलताना लिफ्ट होते. लिफ्ट होते हां. मी स्वतः बघितलं आहे. मी कधी स्पिरिट्सवरती भरोसा नाही केला, पण त्या दिवसापासून हां, कारण की मी बोलतो भरपूर जणांकडून ऐकले, पण मी कधी भरोसा नाही केला. मी उठलो आणि बघितलं, कारण माझी तर डेअरिंग नाही झाली. हां, खेळते तिकडे किचनमध्ये, किचनच्या बाहेर होते की सरळच? नाही नाही, हवेमध्ये. हवेमध्ये खेळते बिळते. तिला काय माहिती नाही, कारण की स्पिरिटचं काय असतं, जोपर्यंत तुमचं मन नाही होत ना, म्हणजे इच्छेसाठी, तोपर्यंत ते तुमच्यावर हे अटॅक करू शकत नाही. ती छोटी तर तिला ते खेळवत राहायचं. हां, तर हे मला लॉकडाऊनच्या आधी काय आलं. तर मी बोललो असेल, मी जर एकदा ड्रिंक करून झोपलेलो, बोललो असेल काहीतरी माझा. तर परत असं आलं की लॉकडाऊन नंतर माझी वहिनी उठली की किचनमधून खाण्याचा आवाज येतो. तर ती आणि मच्छी होती फ्रीजमध्ये, ती लिटरली. आणि ती त्या मुलीला कसा मच्छीचा वास जरी असला ना तर उलटी करते. ती अंड्याच्याच वासाने उलटी करते. आणि ते ना फ्रीज असा खोलली आहे, अशी बसली आहे आणि मच्छी खाते दोन्ही हाताने. आणि कच्ची मच्छी खाते. हां, कच्ची मच्छी खात होती. तर माझी वहिनी बघितली, अरे म्हणजे हे तर माझी आजी व्हेजिटेरियन होती आणि ती तिच्यावरती गेली आहे. तर ती बघून जरा दचकली, बोलली की बाबा हे काहीतरी विचित्र दिसतंय. आणि नेक्स्ट डे माझ्या भावाचा बर्थडे होता. मग मी पण झालो. आणि त्याच्यामध्ये बसता झालं की म्हणजे पप्पांना सांगत नाही, कारण की माझे पप्पा विश्वास नाही ठेवत. माझी आई ठेवते. आई मराठ्यात आणि पप्पा माझे इंटरकास्ट मॅरेज. हां, तर त्यांनी सांगितलं भाऊजी करून की शन्या रात्रीची उठते. आणि पण ते मी पण लॉकडाऊनच्या अगोदर बघितलेलं. आणि तेवढ्यात माझा भाचा आला, तो 11 वर्षाचा. बोलतो तुम्ही आत्ता बोलताय, मी तिला दररोज बघतो. हां, दररोज बघतो. तर बोललो काय करायचं. मग मला आठवलं. तर ते पंडितजीला जाऊन मी भेटलो. तर ते बघून मला हसले. बोललो मी तुला सोमवारी बोलवलेलं ना, तू आत्ता आलास. तर लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे लॉकडाऊन संपला जूनमध्ये. हां, जुलैमध्ये माझ्या भावाचा बर्थडे असतो, तेव्हा मी गेलेलो. तो आला. पंडितजी तू बोलला की तू फक्त तिला घेऊन ये माझ्याकडे, आणि ते मी तुला देतोय ना ते रात्री आहे ना 1:30ला तिठा जो पण घरातून निघेल ना, ती पहिली तिठा शोध. हां, आणि तिकडे जाऊन आहे ना कसं बोलेल ना, तुला चालत जायचं आहे, बाईकने जायचं आहे, तर कसं ट्रायंगल शेपने जा. हां, आणि जिथे तुझं ट्रायंगल संपेल ना, म्हणजे पूर्ण ट्रायंगल नको करू. पूर्ण ट्रायंगलवर स्टार्टिंग पॉईंट टू एंडिंग पॉईंटपर्यंत येऊ नको सेम पॉईंटमध्ये. मग ते तुझ्या मागे लागेल. हां,
तर तिकडे त्यांनी दिला आम्हाला जे द्यायचं आहे त्यांच्याकडून केलं आम्ही ॲक्च्युली. तर घेतला मी ते घेतलं कारण की बोललो हे माझ्यामुळे झालं. बोललो माझं आहे ते मला बघायचं आहे. अक्षरशः माझी एवढी फाटलेली ना ते करताना, म्हणजे मी ते घेऊन गेलो. नैवेद्य बोलतात काहीतरी बोलतात त्यांना, उतारा करू उतारा घेतला मी. आणि जेव्हा मी फर्स्ट तिथं मी बघून ठेवलेली, ते गुरुजी बोलले की पहिला प्री प्लॅन कर कसा न्यायचा आहे तुला. तर मी नेला ना तो. मी पोचलो ॲक्च्युली बाईकने नेलेलो. गुरुजी बोलले की बाईकचे आरसे काढ पहिले. अच्छा. हां, बाईकचे आरसे काढ आणि बाईक अशा जागी लाव की तू बोलतात ना त्या बाईकपर्यंत पोचशील परत, नाहीतर बाईक पण तिकडे सोड आणि तू घरी चालत ये. अच्छा. हां, तर माझी चुकी काय झाली, मी बाईकच स्टार्टिंग पॉईंटला लावली. ते बोललो सोड आता लावली आहे ना. पहिल्या ठिकाणी ठेवलं, दुसऱ्या ठिकाणी ठेवलं, तिसऱ्या ठिकाणी माझा शर्ट असा मारून खेचत होतं कोणीतरी. हां, तर मी ते गुरुजी काहीही बोलले, बोलता आपले डोळे समोर ठेव, बोलता हात असे ठेव पाहिजे तर आणि चाल. तर मी चालत गेलो पुढे. आणि पुढे एक आहे ना म्हणजे 3-4 माळ्याची बिल्डिंग आहे सिडकोच्या. तिथून मुलाचा आवाज आला, हे दादा थांब, हे दादा थांब. बोलला आता हे काय माझ्या मागे लागलं. मी बोललो अरे आता थांबू की नको थांबू मला माहिती नाही. माझ्या मी थोड्या पुढे गेलो आणि माझे पायच जड झाले, घाबरून झाले. तो गेटवरती उभा होता. बोलतो अरे लवकर ये इकडे, लवकर ये आतमध्ये, आतमध्ये गेटच्या आतमध्ये पहिला. बोलतो अरे तू वेडा आहेस काय. बोललो काय झालं. अरे तू जेव्हा काय करायला चाललेलं इकडे. बोलतात तू जेव्हा ते ठेवत होतास ना त्या ना 2 म्हातारे असे म्हणजे जमिनीवरती चालत होते तुझ्या मागे. म्हणजे त्या उतार्यात काय दिलेलं त्यांनी माहिती नाही. त्या म्हणजे लिटरली तो मुलगा बोलतोय तू चालतेस ना, तू मागे बघत नाही, पण ते मी बघितलं बोलतो. बापरे. तो उतारा जो ठेवताना बघितलेला ना त्याने, तो बोलतो मी हा बोलतात ना माझ्या आयुष्यातला क्षण मी विसरणार नाही. बोलतो तुझं तू बघितला असतास ना तिथेच बेशुद्ध येऊन पडला असता. तर मी ती रात्र त्याच्या घरी काढली. माझी हिंमत नाही झाली की मी माझ्या घरी जाऊ करून. आणि नंतर तिकडे कळालं की तिकडे दोन मित्र होती ना ते ॲक्सिडेंटमध्ये गेलेले. ओके. हां, आणि जोपर्यंत ते गुरुजी मला बोलले, मी ॲक्च्युली पण त्यांना भेटायला जातो. मोठं शनी मंदिर आहे सेक्टर 48ला नेरूळला. तर तिकडे जातो ना मी. तर कधी गेलं ना तर अरे काय कशी आहे तुझी कुठली, तू कसं आहे. पण नेक्स्ट टाइम बोलेल ना कधी पण सोमवारी येत जा. आणखी सोमवारच्या मागे फॅक्ट असं की शंकराचा दिवस असतो. बरोबर. आणि शंकराच्या दिवशी येत ना बोलतो फक्त कितीही स्ट्रॉंग असू दे, जो 7चा टायमिंग असतो ना काढण्याचा आणि जो शनिवारचा असतो काढण्याचा, मग तो शनिवारी बोलतात ना नाही निघाला आम्ही एकदा मंडेला ट्राय करतो. ओके. तर तुला बोललेलो, मला माहिती होतं बोलतात ना, मला अंदाज आलेलाच की हे काढताना आहे ना हे कुणाच्या तरी, मला शंका होती की तुझ्या मागे लागेल, पण ते लागलं माझ्या पुतणीच्या मागे. कारण की तिला डिस्ट्रॅक्ट करणं ना खूप सोपं होतं, मला डिस्ट्रॅक्ट करणं सोपं नव्हतं. कारण की त्यावेळेस मी मानायचो पण नाही आणि आपली ड्रिंक्स करण्याची ताकद एवढी होती की म्हणजे विसरून जा. तिला मागे आपण स्वतःच धुंदीमध्ये नाही तर आपल्या धुंदीमध्ये कोण येणार आहे असं होतं. एक नंबर. तर हे आहेत आपले आजचे काजवे. वाव, खूप भारी दिसतंय. आपला पहिला मीटअप होता, खूप मस्त वाटला खरंच यार. तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि खूप मस्तपैकी चमकत आहे. वाव, मी सुद्धा दिसतोय लाईटमध्ये. आता हे बॅच आहेत आपले काजवाचे. ओके, आपल्याकडे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तर विशाल सर, आपले विनीत सर, अजून 2 जण त्यांना मी नंतर देईन. ओके, बाकी आता आपले 12 जण आहेत ना. 12 जण मी 12 जणांनाही देतोय. ओके, कोणी राग मानू नका. मानला ते मला काय फरक नव्हता. थांब, लाईट नको मारू. मला मी ब्लॉक करतोय म्हणून मी घेतो. हे बघा, हा घे. हे बघा, थँक्यू. तर आजचा ब्लॉग आधी मी आजचा ब्लॉग मी तर संपवतोय. कारण आपले नाही म्हटलं तरी आपले 16 ते 17 जण होते आम्ही. ओके, कॅमेरा आहे चालू. 16 ते 17 काजवे आपले जमा झालेले आहेत. मी खरंच एक्सपेक्ट केलेलं नव्हतं आणि खरंच खूप भारी वाटतंय. पहिलंच आपलं मीटअप होतं.
नंतरसुद्धा येणार आहेत तेव्हा नंतरसुद्धा आपण अशीच धमाल करणार आहोत. आज भरपूर एक्सपिरियन्सेस आम्ही शेअर केले आहेत, त्यापैकी काही मी कॅप्चर केलेले आहेत, काही नाही केले आहेत, कारण प्रायव्हसी आहे काही privacy गोष्टी, त्यामुळे आम्ही नाही केलेले आहेत. आणि मी लवकर म्हणजे की आता तुम्ही बघतच आहात, सो तुम्ही एक्सपिरियन्स ते बघाल आणि कसे वाटे ते नक्की सांगा. आणि काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. हा आपला नवीन मित्र. मी पण नवीनच आहे, म्हणजे माझं पण चॅनल आहे. मी स्वतः माझा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, तो माझ्या मते लाईव्ह सेशन 3 मध्ये आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर टाकेनच. नाव सांगा ती. आदित्य ठाकूर माझं नाव. मी सुद्धा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. आणि आदित्यचं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. त्याने खरंच खूप मस्त काम केलेलं आहे. तो आल्यापासून इकडे त्यांनी ते भडकलं आहे, सगळं कॅप्चर केलेलं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. सो प्लीज त्याला फॉलो करा, नक्की फॉलो करा. तुम्ही जसं आपल्या काजवावर प्रेम करता तसं त्याच्या चॅनलवर सुद्धा प्रेम करा. माझ्या चॅनलचं नाव फेरफटका आहे. फेरफटका. ते मी लिंक दादा देईलच नक्की. डिस्क्रिप्शनमध्ये. आणि Yes. मी माझं बोलतो मी बंद करूया? हां चालेल. थँक्यू सो मच.